तर वसई विरार महापालिकेच्या महापौर निवडणुकीआधी मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे। भाजपच्या 23 नगरसेवकांनी निवडणुकीआधी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या सदस्यत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय। ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी या प्रकरणामध्ये वसई दिवाणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नगरसेवकांच्या शपथपत्रातील पडताळणी भागावर उमेदवारांच्या सह्या नसल्याचं स्पष्ट झालंय। ह्या उमेदवारी अर्ज अवैध आणि घटनाबाह्य ठरवून निवडून आलेल्या 23 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। तर ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना काय माहिती दिली बघूया। 13 जानेवारीला मी स्वतः राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि हे नामनिर्देशन पत्र कसे अवैध आहेत हे निदर्शनास आणून दिलं, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद किंवा त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली नाही आणि म्हणून मला नाईलाजास्तव न्यायालयात याचिका दाखल करावी लागली। मागे 2018चा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे आणि अशाच प्रकरणामध्ये त्यांनी जे उमेदवार होते त्यांना डिस्क्वालिफाईड म्हणजे बाद केलेलं होतं म्हटलंच। तर महापालिका निवडणुकीनंतर मीरा भाईंदर शहरातील राजकारणानं वेगळी कलाटणी घेतली आहे। मराठी